सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमारिया यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावली। जे गलिच्छ आणि खालच्या दर्जाचे आरोप केले त्याची अद्दल तुम्हाला भोगावी लागेल अशी पोस्ट दमारिया यांनी सोशल मीडियावर केली। महायुती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय शिरसावंत मानून काम करणार असल्याचे वक्तव्य आमदार राहुल कुल यांनी केले। लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील महायुती जोमाने काम करणार असल्याचे राहुल कुल दौंडमध्ये म्हणाले। जालन्यातल्या जाफराबाद तहसील कचेरीमध्ये 2 राजकीय कार्यकर्ते भडले। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्याने बेदम मारहाण केली। काँग्रेस कार्यकर्ते प्रमोद फताड यांनी गौण खनिज अवैध उत्खननाची तक्रार दिली आणि त्यावरून भाजपच्या लातूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने फताड यांना मारहाण केली। सिंधुदुर्गमधल्या मालवण राजकोट इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नौदल अधिकारी, सिंधुदुर्ग फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम आणि पोलिसांनी एकत्र पाहणी केली। शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची त्यांनी पाहणी केली। पुतळा खाली आला हे अत्यंत दुःखद असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी याबाबत सुरू असलेल्या राजकारणावरून टीका केली। खरा शिवरायांचा मावळा अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही असं देखील फडणवीस म्हणाले। जो पुतळा त्या ठिकाणी खाली आला, मालवणमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात आहे। वाईटातून चांगलं घडायचं असेल यासाठी हा अपघात झाला असा अजब तर्क मंत्री दीपक केसरकरांनी काढला। त्यांच्या या अजब दाव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे। मंत्री दीपक केसरकरांच्या अजब विधानानंतर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केसरकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला। ही घटना निसर्ग निर्मित नसून शासन निर्मित असल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला। आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत देखील भाजप भ्रष्टाचार करेल असं वाटलं नव्हतं असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे अमोल मिटकर यांनी महायुतीला घरचा आहेर दिला। महाराजांची माफी कोणत्या तोंडाने मागावी असं मिटकरी म्हणाले। ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले। शरद पवार यांनी किती देवळं बांधली आणि राहुल गांधी यांचा धर्म कोणता हेच कळत नसल्याची टीका राणे मालवण शिवराय पुतळा प्रकरणी कोल्हापूरमधले इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी अनेक आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केलेत। अभ्यास करून शिल्पशास्त्रानुसार पुतळा उभारला गेला नाही। तसंच गडकोट हीच शिवाजी महाराजांची खरी ओळख असताना मोठे पुतळे उभारण्याची स्पर्धा कशाला असा सवाल त्यांनी केला। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये ठिय्या आंदोलन केले। नौदलाची चूक असेल तर संरक्षण मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी। सार्वजनिक विभागाची चूक असेल तर सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेण्याची मागणी त्यांनी केली। कोल्हापूरमध्ये सरकार विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने अनोखं आंदोलन केलं। महायुतीचे काळे कारनामे या आशयाचे पेपरचे यावेळी वाटप करण्यात आलं। त्यामध्ये महायुती सरकारच्या काळातल्या काळ्या कामांचा पंचनामा करण्यात आला। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ठाकरे गटानं केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला। कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यासमोरच हे आंदोलन करण्यात आलं। पालघरच्या हुतात्मा चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निषेध आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीत पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर अकोल्यामध्ये राज्य सरकार विरोधात ठाकरे पक्षाकडून निदर्शनं करण्यात आली। या घटनेप्रकरणी दोषी असलेल्या संबंधितांवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ चंद्रपुरात काँग्रेसनं शिवाजी चौकात आंदोलन केलं। युती सरकार विरोधात यावेळी नारेबाजी करण्यात आली। काँग्रेस शहराध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले। यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले। वर्ध्यामध्ये काँग्रेसकडून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। मालवणमधल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कारवाईची मागणी काँग्रेसने केली। यावर काँग्रेसने नारेबाजी करत ठिय्या मांडला।
मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झाला। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वात काळे फुगे हवेत सोडत घटनेचा निषेध करण्यात आला। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जळगावच्या चोपडामध्ये तालुका आणि शहर राष्ट्रीय काँग्रेसनं निषेध आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोंडावर काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आलं। संभाजीनगरच्या पैठणमध्ये इसरवाडीमध्ये 2 गटांतर्फे आमरण उपोषण पुकारण्यात आलं। विशेष म्हणजे यापैकी एका गटाचं उपोषण दारू दुकान बंद करण्यासाठी तर दुसऱ्या गटानं दारू दुकान सुरू ठेवण्यासाठी उपोषण केलं। पैठण पंचायत समितीसमोर हे उपोषण सुरू करण्यात आलं। संभाजीनगरमध्ये एसएफआय या विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारती परिसरात डफली बजाव आंदोलन करण्यात आलं। वसतिगृह उपलब्ध करून द्यावं, स्वतंत्र रीडिंग हॉल आणि इतर सुविधा द्याव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसंच प्रशासनाचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली। वर्ध्याच्या हिंगणघाट शहरामध्ये महायुती विरोधात काळे फुगे दाखवत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं। महागाई, सिलेंडर, वीज बिलाचे दर वाढले असून सरकारच्या काळ्या कारनाम्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। ज्या प्रकरणावरून लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला होता त्या प्रकरणात सरकारनं तोडगा काढलाय। राज्य सरकारने येवलेवाडीतल्या जमीन देण्यास तयारी दर्शवली। सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत 25 एकर जमीन देण्यास सरकारनं सहमती दर्शवली। कांदळवन क्षेत्रातल्या सर्वच बांधकामांवर कारवाई करा असे निर्देश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिलेत। लपवालपीमुळे सामान्य माणसाला न्यायालयाची पायरी चढावी लागते। इतर कारवाई संबंधी सर्व कागदपत्र आमच्यासमोर सादर करा असं न्यायालयानं सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्टला पालघर जिल्हा दौऱ्यावर आहेत। केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराचं 30 तारखेला भूमिपूजन होणार आहे। यासाठी पालघरच्या सिडको मैदानात मंडप उभारला जातोय। मात्र मंडप उभारणाऱ्या ठेकेदारांकडून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार नितीन पाटील यांचं साताऱ्यात जेसीबी आणि क्रेननं फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यसभा खासदारकीचा दिलेला शब्द पाळल्याचं नितीन पाटील यावेळी म्हणाले। गुजरातच्या गांधीनगरला मुसळधार पावसानं झोडपून काढले। दरम्यान संत सरोवर धरणाचे 5 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले। त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। बीआरएस नेत्या के कविता यांची तिहार जेलमधून सुटका झाली। 5 महिन्यानंतर के कविता जेल बाहेर आल्या। के कविता दिल्ली कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार जेलमध्ये होत्या। सुप्रीम कोर्टाने त्यांना 5 महिन्यानंतर जामीन मंजूर करत दिलासा दिला। कोलकात्यामध्ये शिकाऊ डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। त्यांना पांगवण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले। त्याचा निषेध म्हणून ममता सरकारच्या विरोधात आज भाजपनं पश्चिम बंगाल बंदची हाक दिली। बदलापूरच्या सुमोटो याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली। बाल हक्क कायदा तसंच पॉक्सो कायदा याची अंमलबजावणी व्यवस्थित होणं अपेक्षित आहे। मात्र ही अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही याचा आढावा घेण्यासाठी समिती नेमण्याच्या सूचना सरकारला देण्यात आल्या। त्या प्रकरणी पुढची सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे। बदलापूरमध्ये मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली। यामध्ये कोर्टानं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं। आपण नेहमी पीडितेबद्दल बोलतो, मात्र काय चूक काय बरोबर हे आपण आपल्या मुलांना का नाही सांगत? मुलांनी काय करायला नको हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे। त्यांना मुली आणि महिलांचा आदर करायला शिकवा अशी भूमिका हायकोर्टानं मांडली। बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला। कल्याण न्यायालयामध्ये 29 ऑगस्टची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर यावर सुनावणी करणार असल्याचं कोर्टानं म्हटलंय। तोपर्यंत कुठलीही कारवाई करणार नसल्याचं ठाणे पोलिसांनी कोर्टाला सांगितलं। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायद्याबाबत लवकरच राज्य सरकार धोरण निश्चित करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली। डोंबिवलीतल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मात्र यावेळी मालवण घटनेवर प्रश्न विचारले असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलणं टाळलं। रत्नागिरीमध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी दिले। या प्रकरणी 2 ते 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली।
राज्यातल्या बलात्काराच्या घटना ऐकून आपल्याला खूप वेदना होत आहेत अशा भावना लातूरमध्ये पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली। पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणत बलात्कारासारखं कृत्य करणाऱ्याला भर चौकात फाशी देण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केली। अकोल्यातल्या तरुणीला ब्लॅकमेल करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्याला अटक करण्यात आली। माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो व्हायरल करणार अशी धमकी तरुण पीडित तरुणीला देत होता। त्याला कंटाळून विष पिऊन तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला। तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। नाशिकच्या येवल्याजवळच्या नागडे गावामध्ये एका पैठणी कारखान्यामध्ये चोरी झाली। चोरांनी कारखान्यातल्या 3 लाखांच्या हातमागावर विणल्या जात असलेल्या पैठणी लंपास केल्या। ब्रॉकेट पैठण्या कापून नेल्यानं कारागिरांचं मोठं नुकसान झालं। या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या डुबरे इथला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। पावसात झाडाच्या आडोशाला उभा असलेल्या तरुणावर बाभळीचं झाड कोसळल्यानं तो गंभीर जखमी झाला। गणेश बाळासाहेब बर्वे असं त्याचं नाव आहे। नागरिकांनी तात्काळ त्याला बाहेर काढून रुग्णालयात नेल्यानं त्याचा जीव वाचला। नाशिकच्या येवल्या भारम रस्त्यावर एसटी बस आणि ट्रॅक्टर यांच्यामध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला। यामध्ये एसटी चालकासह प्रवासी आणि ट्रॅक्टर चालक असे 6 जण जखमी झाले। त्यांच्यावर येवल्यातल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगरच्या 17 सेक्शन चौकामध्ये भीषण अपघात झाला। यामध्ये ट्रक चालकांना उभ्या असलेल्या तब्बल 5 रिक्षा आणि अनेक दुचाकींना धडक दिली। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। ट्रकवरचं नियंत्रण सुटून दुर्घटना घडली। रिक्षात प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली। मित्रांसोबत पालघरच्या अस्बारी धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला। बोरीगाव इथल्या मार्मिक कोळी आपल्या मित्रांसोबत धरणात पोहण्यासाठी गेला होता। मात्र धरणात पोहत असताना तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला। स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह पोलिसांनी शोधला। वर्ध्यामध्ये नवीन डीजेची चाचणी जीवावर बेतली। यावेळी विजेच्या जिवंत तारेच्या प्रवाहाच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला। वर्ध्याच्या सालोड हिरापूर इथली घटना असून गंभीर बाब म्हणजे दोघेही रात्रभर तारेला चिकटून राहिले होते। जळगावच्या अमळनेर तालुक्यातल्या पांझरा नदीच्या पुरात 2 जण अडकले। चौंदी गावाजवळ संजय राजेंद्र भील मासे पकडायला गेला असता तो पांझरा नदीच्या पाण्यात अडकला। त्याला काढायला काशीनाथ प्रकाश भील गेला असता तोही तिथेच अडकला। घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं। कल्याण पूर्वच्या चक्कीनाका चौकामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छेची लोखंडी कमान रस्त्यावर पडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी तसंच आर्थिक हानी झाली नाही। मात्र काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या टेंभी नाक्यातल्या दहीहंडीला भेट दिली। यंदा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतल्या परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली। इथं गोविंदा पथकानं अफजल खानाच्या वधाचा प्रसंग साकारला। त्यावर अफजल रूपी शक्तीचा कोथळा बाहेर काढू असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। दहीहंडी उत्सवात राजकीय नेते सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राम कदम यांच्या दहीहंडी गोविंदा पथकासोबत हंडी फोडली। तर संभाजीनगरमधल्या दहीहंडी उत्सवात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठेका धरला। मुंबईतल्या मागाठाण्यामध्ये प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी कार्यक्रमाला गौतमी पाटीलनं हजेरी लावली आणि गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला। गौतमी पाटीलनं धमाकेदार परफॉर्मन्स दिला। यावेळी गोविंदांनी तिला उत्तम साथ दिली। शिट्ट्या मारत गोविंदा देखील नाचत होते। मुंबईतल्या राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात माधुरी पवार हिनं सहभाग घेतला। यावेळी तिने वेगवेगळ्या लावण्यांसह गाण्यांवर भन्नाट डान्स करत उपस्थितांची मनं जिंकली।